पुढचा असा प्रश्न आहे की आता ना मी शास्त्रीय संगीत ऐकायला जातो किंवा जाते ही एक फॅशन झाली. म्हणजे पूर्वी खूप गर्दी, म्हणजे सवाई पुण्यात असेल किंवा असं अनेक महोत्सव होत असतात, पण आता तशी फॅशन झाली आहे की मी क्लासिकल डान्स गाणं ऐकायला जाते. असे काही लोक भेटतात का की त्यांना फार काही कळत नसतं पण एक फॅशन म्हणून येतात? अगदी खूप असतात, पण आय लुक ॲट इट ॲज अन ऑपॉर्च्युनिटी. तुम्ही पाहिलं तर बालगंधर्वांच्या वेळेला पण असे लोक होते बरं, साड्या घेणार आणि जाणार, अत्तर लावणार आणि घेणार, मग केस करणार आणि त्या चित्रपटामध्ये माझ्या मित्राच्या दाखवल्या सुबोधच्या. त्यामुळे हे परत मी तुम्हाला सांगतो, अशा ह्या काळात असं एकही गोष्ट नाही संवेदनाच्या लेवलवरती जी पूर्वी नव्हती. त्यावेळेसच्या संधी वेगळी आहे आणि गोष्टी वेगळ्या आहेत, त्यामुळे आपल्याला नव्याने त्या दिसतात. येतात मंडळी आणि मी त्या सगळ्यांचं स्वागत करतो. कारण माझं काय ठरलंय, आणि मी इतक्यातच गोष्ट सांगतो, मला जपानमध्ये मी गेलो होतो. मी पहिल्यांदा वर्कशॉपच्या वेळेला विचारलं, व्हॉट इज द रिझन यू आर हिअर, व्हॉट आर यू ट्राईंग टू लुक फॉर. त्यातल्या एक ताई होत्या, त्यांनी हात वरती केला. लेट मी बी ऑनेस्ट, आय जस्ट वॉन्ट टू स्पेंड द नेक्स्ट 3 hours विथ यू, असं त्यांनी अत्यंत सरळ सांगितलं. आणि मी त्याचं स्वागत केलं. कारण येताना जर तुम्ही मला बघायला आला असाल तर हरकत नाही, जाताना माझं गाणं तुम्ही घेऊन जाल ह्याची मी खात्री करेन. त्यामुळे ही फॅशन, आणि मी खरं सांगू का, 4 बोतल वोडका काम मेरा रोज का, ह्याची फॅशन होण्यापेक्षा शास्त्रीय संगीताची फॅशन झालेली मला नक्की आवडेल. त्यांनी झालं तर बरंच होईल, संस्कार चांगलेच होतील. नक्की. त्यातनंच एक पुढचा प्रश्न असा येतो जो खरं तर सगळ्या कलाकारांना आम्ही विचारतोच, कारण प्रत्येक जण या गोष्टीतून हल्ली जात आहे, ते म्हणजे सोशल मीडियाचा निगेटिव्ह इम्पॅक्ट अँड ट्रोलिंग अबाउट एनिथिंग. मग तुमचं गाणं असेल, मग तुमच्या कपड्यापासून कशावरही तुम्ही आता ट्रोल होता, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय कलाकार म्हणून? काय वाटायचं, आयुष्यात असं काहीच नाहीये, असं काहीच घडत नाही जे गाण्यामध्ये घडतं, किंवा गाण्यात असं काहीच घडत नाही जे आयुष्यात घडत नाही. काहीतरीच झालंय बाबा जेवण, असं म्हणतातच की लोक. आपल्याला अत्यंत आवडतं आणि लोक म्हणतात अरे काहीतरीच झालंय जेवण. तर त्याचं कारण काय असतं माहितीये, मिठाचं प्रमाण त्यांचं निराळं असतं, आपला काहीच संबंध नसतो त्याच्याशी. आणि मी ज्यांचा अनुग्रह घेतलाय त्या श्रीरामाला कोणी सोडलं नाही, तर आम्ही कोण आहोत? आणि बऱ्याच वेळेला काय असतं ना की कुठेतरी एक बिल्टअप असतो, तो फार सुलभरित्या ह्या सोशल मीडियावरती तुम्हाला बिल्टअप स्वतःचा मोकळा करता येतो. त्यामुळे कदाचित ती लोकांची गरज असेल, विकृती आहे ही. जर ध्यान केलं, योग केला, गाणं ऐकलं तर खरं तर असं घडायची गरज नाही. पण तुम्ही पहा, म्हणजे आपले जे इलेक्शन्स होतात, जे आपले प्राईम मिनिस्टर होतात, त्यांना काही 100% मत नाही मिळत हो, ते 50 आणि 60% मत असतात त्यांना. त्यामुळे ह्याच्याकडे इतकं पाहायची काही गरज नाही आहे. सेल्फ सिलेक्शनची गोष्ट आहे ही. काय आहे की गाणारे कोणीच ठोकठक करून एक गाणं ऐकू का असं म्हणत असतात ना, ते त्यांच्या त्यांच्या माध्यमातून ती गाणी टाकत असतात. ऐकायचं का नाही आपण ठरवावं. माझं फक्त असं मत आहे की उगाच निगेटिव्हिटी वाढवण्याच्या ऐवजी त्या ठिकाणी माझी आजी काय म्हणायची, ज्या गावी जायचं नाही त्याचं नाव माहिती असण्याचं कारण नाही. आपण आपल्याला काय हवंय ते बघावं आणि रमावं, सगळ्यांनी आनंदी राहावं. मुळात कलेचा उद्देश काय आहे, कधी दुःख, कधी आनंद, कधी राग, कधी द्वेष, या सगळ्या गोष्टी व्यक्त करता करता त्याचं आनंदातच परिवर्तन होतं. आता जर कलेचा हा उद्देश असेल तर त्या उद्देशाकडे उगाच टीकेच्या स्वरूपात कशाला पाहावं आपण? मला तर असं वाटतंय की शोधावं, हे नाही का इथे नाही मला मिळत, इथे आनंद मिळतो का, इथे मिळतो, इथे मिळतोय. कारण हे पहा, आम्ही गाणारे तर गातच असतो, मी सुख आनंद वाटण्याच्या ह्याच्यात आहे, पेशात आहे.
मला गाण्यातनं ते वाटतंय तर म्हणून मी गातो. मला विचाराल ना तुम्ही काय करता, मी आनंद वाटतोय. आता एखाद्याला जर आनंद तो मिळाला नाही तर त्यांनी दुसरीकडे शोधावा. मला आपल्या भूतलावरती जितकी लोक आहेत त्या सगळ्यांना गाणं ऐकवायचे का, तर मला असं वाटतं की मला आनंद तुम्हाला माझ्या गाण्यातनं देता येईल. सगळ्यांनाच त्यातनं आनंद मिळणार नाही तर ठीक आहे, पण मला सगळ्यांनी सुखी व्हावं असं खूप वाटतं. तर जर टीका करण्यात निगेटिव्ह एनर्जीच्या आजूबाजूला राहून तुम्ही स्वतःलाच निगेटिव्हिटीमध्ये सराउंड करण्यापेक्षा असं ठिकाण शोधा जिथे तुम्हाला आनंद मिळेल. आपल्याला नॅशनल अवॉर्ड मिळालेला आहे आणि तो सोहळा मी स्वतः टीव्हीवर पाहिला आहे, जो मी पण विटनेस आहे त्याची. शास्त्रीय संगीतावर एक फिल्म होणं, म्हणजे ज्याच्यात शास्त्रीय संगीताचा बाज आहे, पण शास्त्रीय संगीत नको म्हणूया, त्याचा बाज पूर्ण वापरून एखादी मराठी फिल्म होणं, त्याला एवढ्या पद्धतीने अप्रिशिएट करणं, त्याच्यासाठी नॅशनल अवॉर्ड, त्याचा परिपाक म्हणजे आपल्याला नॅशनल अवॉर्ड मिळाला. त्या मोमेंटला तुम्हाला काय वाटलं होतं? मी पूर्वी सांगितलंय, त्या मोमेंटला मला सगळ्यात पहिल्यांदा अभिषेकी बुवा आणि आईची आठवण दोघांची झाली. ज्या मला कळालं की नॅशनल अवॉर्ड मिळाला, मला असं पहिल्यांदा असं वाटलं की पळत जावं आणि सांगावं दोघांना पहिले काही क्षण. पण नंतर आनंद झाला की बाबा माझ्यासोबत होते. मला जेव्हा ती गोष्ट कळली तेव्हा बाबा आम्ही गाडीतनं सांगलीला गाणं होतं तिथं प्रवास करत होतो. काय मला असं वाटतं का सर्वोच्च पुरस्कार आहे जो आपल्या जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाहीच्या प्रथम नागरिकाच्या हस्ते मिळतो. मोठा गौरव आहे. आणि आनंद कशाचा होतो बघा, मला जे आवडतं ते मी करतो, मी जे करतो ते बहुसंख्य लोकांना आवडतं आणि त्याचे मला पैसे मिळतात, माझा उदरनिर्वाह होतो. मला माझं गाणं मला जे आवड आहे ते करत राहता येतं. आणि हे करत असताना त्याची दखल इतक्या मोठ्या पद्धतीनं होते, हे स्वप्नवत वाटतं. खूप आनंद झाला. त्या नॅशनल अवॉर्डच्या सर्टिफिकेटमध्ये लिहिलं पण फार छान आहे की शास्त्रीय संगीता, मी आता स्वतःबद्दल असं वाचन करून, पण त्याच्यात असं लिहिलं की शास्त्रीय संगीताची धुरा ही तुम्ही पुढे नेत असल्या कारणाने राष्ट्रीय स्तरावरती तुम्हाला पुरस्कार दिला जातोय. परत फार बरं वाटतं की म्हणजे मी इंजिनिअरिंग करत असताना मला माहीत नव्हतं मी पूर्ण वेळ गाणं करणार आहे. कायम घालमेल व्हायचा की इतक्या मोठ्या गुरुकडनं मला गाणं मिळालं असेल तर मी फक्त माझ्या नवनिर्मिती कुठली तरी रिक्रिएशन करण्याकरता त्याचा वापर करतो, याचं थोडंसं मला गिल्ट असायचं. पण त्या ह्याच्यात मला वाटलं की कुठेतरी जरी असा इकडे तिकडे जाऊन आलो, शेवटी मी माझ्या त्या गाण्याकडेच येऊन त्याच्या जवळपास आलो. आणि प्रत्येक परफॉर्मिंग आर्टचा म्हणजे कला आपल्या सगळ्यांच्या जी परिचयाची आहे ना, दृश्य स्वरूपात, ही परफॉर्मिंग आर्टच्या म्हणजे सादरीकरणातल्या ह्याच्यामध्ये आत्तापर्यंतच्या काळात डिजिटल ह्याच्यामध्ये आपण कन्झ्युम पॅसिव्हली करतो ती. तर जेव्हा प्रस्तुतीकरण करत असता तुम्ही, तेव्हा प्रत्येक परफॉर्मरला आपण जे काम करतो ह्याची नोंद व्हावी, नोंद घ्यावी. म्हणजे स्वयंपाक चांगला करणाऱ्याला माहिती असतं आपण चांगला स्वयंपाक करतोय, पण जेव्हा समोरचा तो वाट पाहत असतो, वाढल्यानंतर तुम्ही ताटातलं ते घास घेतलाय, आवडतंय ना, हा 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 हा. म्हणजे स्वयंपाक जरी करून संपला असला तरी तो खरं संपन्न कधी होतो, जो कोणाच्या तरी मुखात गेल्यानंतर एक हास्य त्यांच्या चेहऱ्यावरती. तसंच प्रत्येक परफॉर्मरला जरी त्यांना माहिती असलं ते बरं काम करत आहेत, तरी त्या श्रोत्यांच्या, तुम्ही गात असताना समोरच्या श्रोत्यांच्या डोळ्यामध्ये जेव्हा तुम्हाला आनंद दिसतो, गाणं संपल्यानंतर त्यांना जे टवटवीत त्यांचा प्रतिसाद येतो,
त्यामध्ये ॲज अ परफॉर्मर तिथे तुम्ही खरं संपूर्ण किंवा तिथे कुठेतरी पूर्णत्व तुम्हाला येतं. त्यामुळे त्या अर्थाने पाहायला गेलात तर ह्या राष्ट्रीय पुरस्कारांनी उत्तेजनही खूप दिलं. कारण तुम्ही पाहायला गेलात तर मी कुठे सॅन फ्रान्सिस्को, मला 22 वर्ष झाली जाऊन तिथे, कुठल्या तरी एका शास्त्रीय संगीतात तुम्ही विचार करा डबक्यात पडलेलो आहे. काय शक्यता आहे हो की तिथे पडलेला कुठला तरी माणूस, माझं मी गाणं करतच होतो, पण ते काय मला अमुक करायचंय तमुक करायचंय म्हणून माझं गाण्यावरती प्रेम आहे, मला त्या गाण्याबरोबर वेळ घालवायचा ह्या दृष्टीने करायचं. पण कशी देवाची रचना असेल की ते कट्यार नाटक माझ्याकडे यावं, त्या नाटकाचं नंतर चित्र हवं, त्या नाटकात जो मी भाग घेतला होता त्याचा मला आवाज होता यावं, बरं ते माझ्या गुरूंनी चाली दिलेल्या असावं, त्याच्या दुसऱ्या नवीन चाली ह्या शंकर एहसान लॉय सारख्या इतक्या चांगल्या संगीत दिग्दर्शकांकडे यावं आणि मग त्याचं पुरस्कारामध्ये त्या संपन्न व्हावं, स्वप्न होतं. पण मग आत्ताच तुम्ही म्हणालात तसं की तो क्षण कुठला होता की जेव्हा तुम्हाला त्या नाटकासाठी विचारलं, म्हणजे ते कुठून, तो स्रोत काय होता? राहुलचा मला फोन आला की राहुल माझ्या सासऱ्यांकडे इंटर्नशिप करत होता CA करता. मग त्यानंतर त्यांनी निवडलं की त्याला नाही करायचं आणि गाणं करायला लागला. त्यामुळे मग आमची तोंड ओळख होती, बरं आम्ही समवयस्क आहोत, त्यामुळे वसंतरावांचा नातू आहे असं मलाही माहीत होतं, त्यालाही मी स्पर्धांमुळे माहिती होती. अचानक मला फोन आला की मी कट्यार करतोय, एकच कास्टिंग झालंय खासाहेबांचं, ते मी करणार आहे आणि पहिला फोन तुला करतोय, सदाशिव मला तू करावास असं वाटतंय. काहीच संबंध नसताना अशी त्याची सुरुवात, आणि मी क्षणार्धात म्हटलं मी हो करतो. पण तेव्हा तुम्ही अमेरिकेत होतात ना? पण हो, आता मुंबई पुणे करताना आम्हाला टेन्शन येतं की इथे शूटिंग आहे आणि रात्री प्रयोग आहे. अमेरिका इंडिया तुम्हाला कसं वाटलं मग त्यावेळेला? पटकन हो म्हणावं असं वाटलं म्हणून विचारते. काही नाही हो, प्रेमात विचार करत नाही आपण, अंतर फार नाही जाणवत. माझं गाण्यावर खूप प्रेम आहे, इतकं की आता इतके वर्ष मी पॅन्डेमिक सोडूनच्या काळामध्ये 8-10 चक्र होतात माझ्या, पण मला ते जाणवत नाही. म्हणजे स्वीट पेन, जर आपण व्यायाम केल्यानंतर शरीर दुखताना जो आनंद होतो ना, तेवढंच जाणवतं आणि त्याचा एक कुठेतरी अभिमान वाटतो. त्यामुळे काही एवढा मी विचार नाही करत. मग तुम्ही जिथून पाहता तिथे मी इकडून तिकडे जात असतो, धावपळ करत असतो. मी जिथे आहे ना, तर मी फक्त प्रेम वाटत असतो आणि प्रेम अनुभवत असतो, आणि प्रेमात हिशोब नसतो. त्यामुळे तेव्हाही नाही केलं, आजही नाही करत. मग राहुलने विचारल्यानंतर रिहर्सल्स वगैरे कशा मॅनेज झाल्या ना मुंबईत? तर पहिला तो म्हटला तू विचार कर, 2 ते 3 महिने मला आपल्याला तालमीला लागणार आहेत. म्हटलं येतो. मग मुंबईमध्ये तालमी झाल्या इथेच दादरला, आणि झालं. तारांबळ होते त्यावेळेला. परत काय ना, इट इज ऑल अबाउट हाऊ बॅडली यू वॉन्ट इट. मला हवं होतं ते. मी तेव्हाही 4:30 वाजता उठून मला माझ्या विद्यार्थ्यांना 4 तास शिकवायचो, मग तालीम करायचो नाटकाची. ऍक्टिंग आम्ही केली नव्हती दोघांनी कधी. त्याच्यानंतर गाण्याच्या रिहर्सल्स असायच्या. नाटक बसवलं होतं सुबोधनीच ना? हा, नाटक हे सुबोधनीच बसवलं. त्याचं पहिलं दिग्दर्शन आहे, आणि त्यात कविराजाची भूमिका त्यांनी केली होती. त्यामुळे तिथेच मला सुबोध पण समवयस्क असल्यामुळे आम्ही एकमेकांना पाहिलं होतं, प्रतिस्पर्धी होतो. त्यामुळे असं थोडंसं असं बघितलं असेल कदाचित, पण एकमेकांच्या कलेबद्दल आम्हाला कायमच आदर होता. तर तिथे माझी जी मैत्री झाली सुबोधची, ती त्या कट्यारच्या नाटकाच्या निमित्ताने झाली. आणि मग नंतर फिल्म झाली आणि हिस्ट्री. मला स्वतःला एक प्रेक्षक म्हणून बघायला काय आवडलं असेल तर, तुम्ही तिथे तुम्हाला जेव्हा अवॉर्ड दिलं गेलं त्याच्यानंतर तुम्ही तिथेच थोडासा परफॉर्मन्स दिला, पूर्ण गाणं गायलो मी. मला इतका आनंद झाला होता घरी टीव्ही बघताना. आणि मी तुम्हाला त्यातला एक गंमतशीर किस्सा सांगतो.
ते गाणं कसं सुरू, देमताना ना देमताना उदा दे रे ना, बर लय कळणार कशी. मग विजय दयाळ म्हणून जे आहेत ना, त्याला मी म्हटलं अरे विजू मला क्लिक घालून दे रे, तर टक 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 देमताना ना देम. मग मला ते क्लिकच ऐकू आले नाही. पण काय, जे बरं घडायचं असतं ते घडतं. मी ते गाणं गायलं त्यावेळेला. एक हरिंदर सिक्का नावाचे गृहस्थ, ते त्यानंतर एक आफ्टर रात्री जेवण असतं सगळ्या विनर्सना. मग तिथे तुम्ही ज्युरीना भेटता, तुम्हाला माहित नसतं कोण. इलयाराजांचे बंधू त्या ह्याच्यात होते. मी ते मुद्दाम सांगतो, छान वाटतं, कारण इलयाराजा म्हणजे देव, त्यांचे भाऊ अरे बापरे, ते ज्युरीत आहेत बाबा. ते म्हटलं आय वॉन्ट टू टेल यू समथिंग, वी प्लेड युअर सॉन्ग, वी ऑल गॉट अप अँड क्लॅप्ड अँड वी प्लेड इट अगेन. मला इतका आनंद. एक तर ही लोक देव असतात. आता तुम्हाला सोशल मीडियामुळे दिसतात काय करतात, त्यावेळेला अज्ञातातच असायचे, हे अवतरायचे ते फक्त कलेतनं. त्यामुळे म्हटलं अरे बापरे, हो का, वा वा वा. आणि त्याच ठिकाणी हरिंदर सिक्का नावाचे गृहस्थ आहेत. त्यांना नानक ह्या चित्रपटाकरता, हे आता राजी नावाचं जे चित्र आहे ते त्यांच्या कादंबरीवरती आहेत. त्यांनी मला कॉलिंग सहमत नावाचं तेव्हाच पाठवलं होतं, तुम्ही वाचा, तुम्हाला कसं वाटतं म्हणून. आमची चांगली मैत्री झाली. ते होण्याचं कारण सांगतो. ते म्हटले भाईसाहेब बुरा नहीं मानना, ये लिपसिंग था क्या. माझ्या खिशात त्याचा ट्रॅक होता, म्हणजे ते गाणं जे गायलो मी, अवॉर्डला तुम्ही गायलात ते. ओके. मी ते माझ्या फोनवरती ट्रॅक होता, मी तिथे प्ले केला आणि त्यांना गाऊन दाखवलं. आहे का? आहे का अजून? आम्ही मिस केलं. तर अशा गमती. आणि एरवी तसं पाहाल तर तुम्ही तिथे घडत काहीच नाही हो. लोक येतात, टाळ्या वाजतात, बघता, नमस्कार करता जातात. तर त्या थोड्याशा मरगळ येणाऱ्या अशा त्या कार्यक्रमामध्ये फक्त गाण्याची ज्यांना बक्षीस पुरस्कार मिळतात तेवढ्यांनाच ते सादर करायला मिळतं. पण त्याची काय परमिशन अशी घ्यावी लागते, कारण तिथे प्रोटोकॉल्स खूप असतात. नाही, त्यांचंच म्हणणं असतं गाणं. दरवर्षी जे गातात, गाण्यात ज्यांना मिळतं त्यांनी गावं अशी त्यांची इच्छा असते. त्यामुळे त्याचं रिहर्सल आदल्या दिवशी सगळे अवॉर्डीज जे असतात ते सगळे येतात. कसं जायचं, कसं चालायचं, मजेशीर. मग त्यावेळेला तुमच्याबरोबर एक व्यक्ती तुमच्या बरोबर येऊ शकते असं काहीतरी असतं ना? हो. मग पण माझ्याबरोबर माझे वडील, माझा भाऊ, माझी बहिणी, माझी बायको, माझ्या बायकोचे आई वडील सगळे आलेत. हो. सो आम्ही त्यांना चेहऱ्याने ओळखत नसल्यामुळे आम्ही त्यांना मिस केलं. पण आम्ही कार्यक्रम परत बघू आणि शोधू कुठे आहेत. बघा बघा. तुम्हाला असं वाटतं का की असे सिनेमे परत व्हायला पाहिजे ज्याच्यातनं शास्त्रीय संगीत पुन्हा घराघरापर्यंत पोहोचेल? हो. मग त्यासाठी तुम्ही काही करताय का प्रयत्न? मी काय ना, कट्यार हा एक अजूब आहे. त्याचं ठराविक प्रमाण किंवा रसायन नाही हो. मी जो प्रयत्न करतोय ती कला वाढवण्याचा प्रयत्न करतोय. माझ्याकडनं बंदिशी रचल्या जातात, साधारण 50-100 बंदिशी रचल्या गेल्यात. मी अभंगांना चाली द्यायला घेतल्यात. आत्ताच मी एका चित्रपटामध्ये संगीत दिग्दर्शन केलं. श्यामची आईमध्ये साने गुरुजींची जी प्रार्थना आहे त्याला एक चाल लावली. तर माझ्या परीने मी करतोय. मला जर संधी मिळाली तर मला आवडेल करायला, पण चित्रपट करणं हा माझा काही प्रांत नाही. पण मला जर सहभाग होता आलं तर मला जरूर आवडेल. अशा गोष्टी वारंवार व्हाव्यात. सत्व कितीही खाल्लं तरी वाया जात नाही पहा. त्यामुळे आणखीन व्हायला पाहिजे तर हो, दरवर्षी 100 व्हावेत, का होऊ नये. नक्कीच. त्यामुळे व्हायला पाहिजे. आपल्याकडे बरेच वेळेला प्रेक्षकीय चाहता वर्ग जो असतो ना, तो आपल्याला टाईपकास्ट करत असतो की तुम्ही अशा पद्धतीच तुमच्याकडनं अपेक्षित असतं की ह्यांनी हे गावं, ह्यांनी हे. आपल्याला फिल्म मध्ये गायला आवडेल का? हो. म्हणजे एक प्लेबॅक या अँगल, म्हणजे कुठलं शास्त्रीय संगीताचा वास सोडून. हो. पण मग आपण असं कुठलं दुसऱ्या पद्धतीचं संगीत शिकताय? हो, मी खूप पद्धतीची संगीत शिकलोय. आत्ता मला शिकायला माझ्या प्रवासामुळे मिळत नाहीये.
पण मी माझं मास्टर्स करत असताना मिडल ईस्टर्न आन्साम्बल, मग त्याच्यामध्ये ग्रीक, टर्किश, अरेबिक ही सगळी गाणी तेव्हा शिकलो. मी एका प्रोफेसर स्कॉट मार्कस नावाच्या अमेरिकन प्रोफेसरकडनं सतार वाजवायला शिकलो. त्याचं कारण असं की 10 आठवड्यामध्ये इतका अवघड वाद्य कसं शिकवतात हे मला पाहायचं होतं. मी अमेरिकन हिस्ट्री, पॉप म्युझिक हिस्ट्री शिकलोय, जॅझ म्युझिक एलिमेंटरी शिकलोय, मी पियानो वाजवायला रीतसर शिकलो आहे. मला यातलं येत काहीच नाही आहे, शिकलो आहे एवढंच. फक्त ओळखता येतं, मला समजतं. अशा बऱ्याच गोष्टी मी शिकलो आहे. कारण काय ना, तुम्हाला स्वतःला शोधायचं असेल तर पूर्ण जग फिरलं पाहिजे, सगळं अनुभवलं पाहिजे. मग मी मगाशी म्हटल्यानंतर त्या सगळ्या अनुभवानंतर कुठे आकर्षित होत आहे ते तुमचं आहे. आणि टाईपकास्टचा मला नाही असं वाटतं, म्हणजे मी ज्या क्षेत्रात आहे ना त्यात टाईपकास्ट होणं चांगलं असतं. मला प्लीज टाईपकास्ट करा. मी शास्त्रीय संगीत गाणारा माणूस आहे, पण भातवरण रोज खाणारा माणूस असतो म्हणून त्यांनी चायनीज खाऊ नये असं कोणी ठरवलं? पण माझी इच्छा आहे ना, माझी इच्छा आहे, मी केलं. मगाशी सांगितलं तसं लोकशाही आहे, मला जे वाटतं ते मी करावं, तुम्हाला ऐकायचं ते तुम्ही ऐकावं, इतकं सोपं आहे. फक्त सगळ्यांनी आनंदी राहावं. शक्यतो मत्सर, द्वेष, टीका याच्यापासून आपण सगळ्यांनीच दूर राहायला पाहिजे. ना कुठल्या गाणाऱ्याचा अट्टहास असतो की आमचं गाणं ऐकाच, ना कुठल्या प्रेक्षकांनी अट्टहास करावं की आपल्याला पाहिजे तसं गाणाऱ्याने गावं. कारण सरतेशेवटी प्रत्येक मनुष्य आपलं स्वप्न पूर्ण करायचा प्रयत्न करत असतो. आणि जर प्रत्येकाचं स्वप्न पूर्ण झालं तर किती सुखी जग असेल पहा. तर माझं सुख मी शोधायचा प्रयत्न करतोय. बहुतांश वेळेला ते शास्त्रीय संगीतात सापडतं, पण याचा अर्थ असा नाही की ते इतर संगीतात सापडत नाही. मी गायलोय, आणि लहानपणापासून गातोय. मी अभिषेकी बुवांकडे शिकत असताना फिरोदिया करंडकमध्ये सगळी चित्रपट संगीत, किशोर कुमारची गाणी गायलेत. चिकपुकरैले म्हणून एक साऊथ इंडियन तमिळ गाणं गायलंय, माकारेना गाणं गायलंय, हम्मा हम्मा गाणं गायलंय. सगळी गाणी गाऊन झाली आहेत माझी, असं काही नवीन नाही आहे मला. आणि तेव्हापासून गातोच आहे, फक्त स्टेजवरनं गात नाही म्हणजे मी गात नाही असं नाही ना. पण आवडेल मला जर त्या गाण्यामध्ये स्वतः मी सापडलो ना, तर ते गाणं कुठल्या प्रकारचं आहे पाहिजे गरज नाही. तुम्ही अन्न खाताना काय ठरवता? मला आवडलं एवढंच ठरवता ना. अच्छा हे चायनीज आहे का, मी खाणार नाही. हे जॅपनीज आहे का, मी खात नाही. असं नाही, आवडलंय मला अन्न, छान आहे, मी व्हेजिटेरियन आहे म्हणून मी विचारतो व्हेजिटेरियन आहे ना, हो, मग मला आवडलंय खाणं. असं इतकं सोपं आहे, कशाला विचार करायला. बर, ज्या देवानी हा निसर्ग निर्माण केलाय ना, त्यांनी कुठल्याच वेशा घातलेली नाही तो, ते आपण स्वतःने घालून घेतले. भिंती आपण उभ्या केलेल्या आहेत. आम्हा गाणाऱ्यांचं काम असतं हवेत खेळणं, आणि हवेत भिंती नसतात हो. त्यामुळे भेदभाव मी नाही म्हणत. येणाऱ्या तरुण पिढीला शास्त्रीय संगीतात येण्यासाठी किंवा त्यांना प्रेरित करण्यासाठी तुम्ही काय सांगाल आमच्या गप्पांच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून? मला खूप आनंद होतो की ह्या मागच्या 8-10 वर्षाच्या माझ्या गाण्याच्या प्रवासामध्ये मी लहानपणी जितके तरुण पाहायचो कार्यक्रमांमध्ये, मी अपवाद होतो तेव्हा, खूप कमी तरुण असायचे. आता खूप तरुण आकर्षित होत आहे. तुम्ही कार्यक्रमात आलात तर तुम्हाला दिसेल की तरुण मंडळी म्हणजे असे येतात की त्यांना काय ऐकायला येतात, तर ते रुजताय. काय ना, आपल्याला वारसा विकत घेता येत नाही. कितीही श्रीमंत असला तुम्ही, तुम्हाला जुना दागिना विकत घेता येईल, तो काळ विकत घेता येत, तो वारसा विकत घेता येत नाही. तर ज्या गोष्टी विकत घेता येत नाहीत त्या जतन कराव्या. त्या जर आपल्या असतील तर आपल्या प्राणापलीकडे जाऊन त्याचं जतन केलं पाहिजे. आणि त्या जर चांगल्या, मनोरंजक
आणि सात्विक असतील तर अजूनच त्याचं जतन झालं पाहिजे. या सगळ्या गोष्टी शास्त्रीय संगीतात आढळतात. मला माहिती आहे खूप लोकांना शास्त्रीय संगीत आवडतं, खूप लोकांना माझं गाणं आवडतं. मला हजारो लाखो मेसेजेस येत असतात. तर जे तुम्हाला आवडतंय, जे माझा तुमचा वारसा आहे, ज्यामध्ये सत्व आहे, ज्यामध्ये मनशांती, निस्सीम सुलभ आनंद मिळतो, आणि ती जर गोष्ट आपली असेल, आपल्या पूर्वजांची असेल, तर आपल्याला जीवापाड टिकवली पाहिजे. मग कसं, मी तुम्हाला ICMA माझी नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन आहे, त्याच्यामध्ये मी लोकांना सांगतो, तुम्ही ज्या गायकांचं, जी गाणी एरवीच पैसे देऊन ऐकाल, ती गाणी तुम्ही ऐकत असताना तो मिळालेला निधी कुठल्या तरी पुढच्या कलाकार घडवण्यासाठी वापरला जात असेल, आणि हे जर ऊर्जेचं चक्र जर आपल्याला तयार करता येत असेल, तर का नाही? मला असं वाटतं की शास्त्रीय संगीतामध्ये आपल्याला अशी संधी आहे, आपण अत्यंत भाग्यवान आहोत की आपल्या वंशात, आणि मी गाण्याला एक जिवंत व्यक्ती मानतो, आपल्या वंशामध्ये असं काही आहे जे जगाच्या पाठीवर कुठेही नाहीये. तर ते आपण साजरं करूयात, ते उधळूयात आणि त्याचं जतन करूयात. जेव्हा आम्ही काही आमच्या प्रेक्षकांना सांगितलं की पुढच्या पॉडकास्टला महेश काळे येणार आहेत, आम्हाला प्रेक्षकांनी काही प्रश्न पाठवले, तर आम्ही ते आता तुम्हाला विचारणार होते. खूप आहेत तुमच्याबद्दल, खूप खूप लोकांच्या मनात क्युरिओसिटी आहे. ते सुरू करूया. फावल्या वेळात आपण काय करता? निसर्ग आणि पशु पक्षी मला खूप आवडतं. मला जेव्हा वेळ असतो तेव्हा मी या गोष्टी, आणि मला वाचायला आवडतं. तुमची सेलिब्रिटी क्रश कोण आहे? मला सेलिब्रिटी क्रश असं नाही. मला मी जेव्हा वाढत होतो तेव्हा माधुरी दीक्षित आणि श्रीदेवी त्या दोघांचंही काम मला बघायला अत्यंत आवडायचं. त्यामुळे आता या फिनालेला जेव्हा त्या आल्या होत्या तेव्हा मला खूप, त्यांना मी माहिती होतं, मी भेटलो तेव्हा मला म्हटलं की मी युट्यूबवर तुमचं गाणं ऐकतं, तेव्हा खूप अरे वा स्वप्नवत वाटलं. तुम्हाला काय खायला आवडतं आणि कुठलं कुझिन तुमचं फेवरेट आहे? मला सगळं खायला आवडतं. म्हणजे माझी फेवरेट गोष्ट आहे, मी ज्या देशामध्ये जातो तिकडचं लोकल कुझिन खातो. मी जपानला गेलो होतो, जपानला व्हीगन फूड खूप चांगलं मिळायला लागलं आता. मी कुठेही गेलो तर मी सगळं इथोपियन, बर्मीज, थाय, ग्रीक, मिडल ईस्टर्न, अरेबिक, तुम्ही म्हणाल ते मला खायला प्रचंड आवडतं. मी खूप खात नाही, पण खूप प्रकारचं मला खायला आवडतं. तुम्हाला स्वयंपाक करता येतो का? हो. आणि तुमची फेवरेट डिश म्हणजे तुम्ही बनवलेली तुमच्या लोकांना खायला आवडते का तुम्हाला करायला आवडते, ती कुठली आहे? मी ना, माझ्या बायकोचा पहिला अमेरिकेत आम्ही मास्टर्स करायला गेल्यानंतर वाढदिवस जो होता, तो असं ठरवलं होतं की तिला काहीच करून द्यायचं नाही. तर 50 लोकांकरता मी पावभाजी केली होती. ती झाली होती 100 लोकांकरता, आणि ती इतकी चुकून चांगली झाली होती की त्यानंतर मी पुन्हा कधीही केली नाही. पण काय केली मग उरलेलं 50 लोकांची? नाही, हॉस्टेलची लोक आम्ही खातो, 4 दिवस पुरवून खाल्ले. तुम्ही जर गायक झाला नसता तर काय झाला? स्पोर्ट्समन. मग तुमचं शिक्षण खूपच वेगळं आहे मग. हा, मग काय, कोणी म्हटलं शिकायचं नाही? मला स्पोर्ट्समन मध्ये मला गती आहे. मला कुठलाही खेळ आहे तो पटकन जमतो. मग कुठला स्पोर्ट आवडतो? म्हणजे कुठला? मला खूप आहे तो. मी तुम्हाला सांगतो, मी नॅशनल धावलोय, शॉर्ट डिस्टन्स 50-100. व्हॉलीबॉल स्टेटला रिप्रेझेंट केलंय. आम्ही बॅडमिंटन खेळायचो, ते बऱ्यापैकी असे सगळे स्पोर्ट. 3 मुलं असतात ना, कुठलाही खेळ असला तरी शाळेला रिप्रेझेंट करायचे, त्यातला मी होतोय. मी नाहीतर मग कुठल्या तरी स्टार्टअपचा CEO झाला असतो. मला टेक्नॉलॉजीमध्ये. तुमचं शिक्षण खूप झालंय असं मला सांगितलंय.
खूप म्हणजे, कारण अनेक वेळेला असं असतं खूप खूप शिकलाय तो असं सगळ्यांनी सांगितलंय, तर त्या प्रेक्षकांना ऐकायचंय. खूप शिक्षण म्हणजे काय, असं एक बॅरियर असं आपल्या भारतामध्ये असतं, शिक्षण अधिक महत्वाचं असतं आपल्याकडे. काय हो, कदाचित मला गाणं फुल टाइम करण्यासाठी वेळ हवा होता म्हणून मी शिकत राहिलो असं. पण तरी खूप शिक्षण म्हणजे, खूप शिक्षण म्हणजे मी खूप असं काही नाही. मी भारतात इंजिनिअरिंग केलं इलेक्ट्रॉनिक्समध्ये. मला मल्टीमीडिया इंजिनिअरिंग करायचं होतं. का त्याच्यात मला असं वाटलं की आपली जी दुर्मिळ वाद्य आहेत त्याचा आवाज जर त्या सिंथसायझर सारख्या गोष्टींमध्ये आला तो अनेक वर्षांकरता टिकेल, म्हणून मल्टीमीडिया इंजिनिअरिंग केलं. मी मास्टर्स करायला जायच्या पूर्वी 18 महिने 19 महिने मी काम केलं होतं आणि ते सुरुवात केली मी टेक्नॉलॉजीमध्ये डेव्हलपर म्हणून. पण 6-8 महिन्यामध्ये मला मॅनेजमेंट करण्यात गती, मला अध्यात्म आणि मॅनेजमेंटमध्ये खूप साम्य दिसतं, म्हणून मी अजून एक फक्त इंजिनिअरिंग मॅनेजमेंटमध्ये मास्टर्स केलं. म्हणजे डबल MS आहात आपण. खूप शिक्षण आहे हे. आता कोणाला विचारता याच्यावरती येतं. नाही, खूप शिक्षण आहे. माझ्या बायकोनी PhD केली आहे, त्यामुळे तिच्या तुलनेत म्हणजे एक मास्टर्स जास्ती केलंय मी, पण तिने माझ्यापेक्षा जास्ती शिकली. तुमची एखादी गोष्ट जी तुम्हाला स्वतःला तुमच्यातली आवडत नाही, सवय असेल एखादी, किंवा जी तुम्हाला बदलायची आहे कदाचित. मला मी खरं एवढं विश्लेषण करत नाही हो स्वतःचं. मला माझ्यातलं काहीच आवडत नाही खरं सांगायचं तर. मला अजून खूप चांगलं गायला आवडेल, मला माझ्यात खूप गाण्यामध्ये चुका दिसतात, मला खूप जास्त चांगलं वागायला आवडेल. कधी कधी माझा तोल सुटतो, मी रागवतो, मला नाही आवडत, मी रागवल्यानंतर मला त्रास होतो. मला असं वाटतं की मला जास्ती डिसिप्लिन असण्याची गरज आहे. प्रवासामुळे तो मिळतोच असा नाही. खूप गोष्टी अशा आहेत की मला आवडत नाही माझ्यात. तुम्ही एखादी घरी पार्टी ठेवली आणि तुम्हाला 3 लोकांना बोलवायचं, ती लोक आज आपल्या बरोबर असतील किंवा नसतील, अशी 3 लोक. आई, बाबा आणि बुवा. आम्हाला बोलवाल ना पार्टीला? आता 3 लोकच म्हटल्यानंतर कसं बोलू. नाही, दुसरी ठेवेन आणि त्यात हरकत नाही. तुमच्याबद्दल लोकांनी एखादी गोष्ट कायम लक्षात ठेवावी, गाणं तर ऑफकोर्स आहे, अजून कुठली असेल? प्रामाणिकपणा, निष्ठा आणि वारसा. तुम्हाला अजून कुठलं, तुम्ही जगभरातलं सगळं म्युझिक शिकलाय, पण भारतीय शास्त्रीय संगीत सोडून अजून कुठलं तुम्हाला जास्त भावलं, सगळ्यात जास्त, जितकं तुम्ही शिकलात त्यामध्ये? मला ऍक्च्युली वेगवेगळ्या पद्धती, मी मगाशी जसं चाललं मला खायला आवडतं, तसं मला वेगवेगळ्या संस्कृती अनुभवायला खूप आवडतं. मी जिथे जातो तिथे तिकडच्या गावभागात जातो, तिकडे जो बाजार असतो तिथे जायचा प्रयत्न करतो की काय कसं घडतंय. तसंच प्रत्येक ठिकाणी मी जाऊन तिकडचा रेडिओ लावतो. मला तिकडचं गाणं ऐकायला आवडतं, भाषा कळाली नाही तरी सुद्धा. मला आठवतं मी एकदा एका ग्रोसरी स्टोअरमध्ये होतो आणि मी काय आणायला गेलो हे विसरून मला एक गाणं ऐकून मी असा होतो. ते होतं एक इराणियन म्युझिक, इराणे सराय ओमीद म्हणून शाहजरियान नावाच्या एका माणसाने ते चाल दिलेले. त्यांच्याकडे इतर बऱ्याच ठिकाणी जे आपण इक्वल टेम्पर्ड स्केल्स म्हणतो, ज्याच्यामध्ये सारेगम पधनी एका विशिष्ट ध्वनीच्या प्रमाणामध्ये बेतल्या असतात, त्याच्या पलीकडचे जसं आपल्याकडे श्रुतीभेद आहे तसंच त्यांच्याकडे फार वेगळे स्वर आहेत जे आपण एरवी बेसूर म्हणू, पण एकदा त्याची चटक लागली की त्याची वाट पाहता, अरे काय वेगळा स्वर लावलाय. मी फॉर एक्झाम्पल जसं आपले MS धोनी एक वेगळा शॉट मारायचे ना, जो पूर्वी मारायचे नाहीत, तसं आपण त्या बाजूला बॉल पडल्यानंतर तो शॉट मारायची वाट बघायला लागलो, जो पूर्वी कधीच पाहिला नव्हता. माझ्यासाठी मिडल ईस्टर्न एन्सेम्बलमध्ये तसं झालं. आयुष्यातली बेस्ट कॉम्प्लिमेंट कुठली मिळाली? माझ्या अभिषेकी बुवांनी मी पुढे बसलो असताना डोक्यावरून असा हात फिरवला, आयुष्यातली सगळ्यात मोठी. आणि तशीच एखादी वर्स्ट कॉम्प्लिमेंट, म्हणजे तुम्हाला असं वाटलं होतं की अरे? वर्स्ट कॉम्प्लिमेंट मीच स्वतःला देत असतो. काय जमलं नाही.
नाही, आणि कसं त्रास कसा होतो, काही वेळेला कसं आहे की आपल्याला जी चव हवी असते ना, ती आपल्याला जी अपेक्षित आहे ती झाली नसते. तुम्हाला खूप आवडते, तुम्ही खूप कौतुक करता, पण मला नाही ना ती आवडली चव, ह्याचं कधीतरी त्रास होतो. एखादी वियर्ड फरमाईश कधी आली होती? हो, खूप येतात. लावणी घाल का अशी फरमाईश आली होती मला एका ठिकाणी. मी म्हटलं, माझ्या गाण्याच्या कौशल्यावरती तुमचा माझ्यापेक्षा जास्त आत्मविश्वास आहे, माझा तितका नाही, तयारी करून ये. फायनली अशी कुठली वियर्ड आली एखादी रिक्वेस्ट आणि तुम्ही केलंय असं कुठलं? एक पुण्यात झालं होतं. एक लहान मुल ना सुरुवातीपासूनच मोठ्याने, अगदी छोटूसा होता, हम्मा 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 हम्मा. मी कुडत्यात बसलो होतो, शास्त्रीय संगीत गायलो, पण मी त्या मुलाकरता हम्मा हम्मा गायलो. मग त्या मुलाची काय ही रिॲक्ट? लहान होता खूप. तो त्याच्या वडिलांच्या खांद्यावर बसून टाळ्या वाजवत होता. तुमचं एखादं सिक्रेट टॅलेंट जे कोणाला माहिती नाही? मला दोन्ही हाताने ड्रॉइंग करता येतं, दोन्ही हाताने लिहिता येतं. आता उजव्या हाताने इतकं येत नाही, पण मी लहानपणी दोन्ही हाताने लिहायचो. तुमच्या आयुष्यातला एखादा अविस्मरणीय क्षण? प्रत्येक दिवस जो अभिषेकी बुवांच्या समोर बसून मी शिकलो होतो, प्रत्येक तो दिवस ज्याच्यात आईशी ऐकणं काय झालं असं म्हणायचं, प्रत्येक शनिवार जेव्हा माझ्या वडिलांनी मला अभंग शिकवला आणि असे अनेक वर्षे शिकवत होते, प्रत्येक ते नवीन स्वप्न जे पूर्वाबरोबर मी मगाशी म्हटलं तसं डिस्कस करतो, प्रत्येक तो क्षण जेव्हा मी श्वास घेतल्यानंतर त्याचं पहिल्यांदा अवतरण स्वरात होतं, हे अविस्मरणीय क्षण. एक आपल्याकडे राहुल द्रविड जे क्रिकेटपटू आहेत, त्यांनी सांगितलं होतं की यू शुड बी एबल टू एन्जॉय द प्लॅटोज बिकॉज द पीक्स डोंट कम व्हेरी ऑफ्टन. त्यामुळे मला विलक्षण क्षण वेगळा, पण हे अविस्मरणीय क्षण आहेत माझ्यासाठी. कारण रोजच आपण श्वास घेतो म्हणून आपण त्याला गृहीत धरलं आणि थांबला, तर तसे हे क्षण आहेत. माझा विलक्षण क्षण कुठला? पहिल्यांदा सवाईत गायलो तो माझ्यासाठी विलक्षण होता. कारण मी मगाशी सांगितलं तसं मी या व्यासपीठावरती माझ्या सगळ्या संगीतातल्या दैवतांना आईच्या मांडीत बसून मला काही कळत नव्हतं. मी झोपायचो तेव्हा रात्री असायचं, मधून झोप लागायची, मग आवाजाने उठायचो, मग बसायचो, परत झोपायचो. तर सडनली त्या व्यासपीठावरती तुम्ही जेव्हा बघता ना, तेव्हा असा मोठा समुद्र दिसतो तुम्हाला. आणि माझं बरं झालं गाणं, सगळ्यांनी उभं राहून टाळ्या वाजवल्या, आणखीन गा म्हटलं. त्या क्षणामध्ये मला असं झालं की अरे वा, माझ्याजवळ आई आणि बुवा नाही आहेत असं मला वाटतं, पण ते आहे. आता छोटं रॅपिड फायर आहे, एकच उत्तर द्यायचं, दोन्ही असं म्हणायचं नाही. तुमचा जवळचा मित्र कोण, अवधूत का सुबोध? सुबोध. आणि का? म्हणजे सुबोधची तुमची मैत्री, म्हणजे सुबोध तुमच्या मैत्रीविषयी? सुबोध, माझं प्रेम आहे त्याच्यावर, त्याचंही माझ्या गाण्यावर खूप प्रेम आहे, आणि मी त्याच्याशी अगदी न विचार करता काहीही बोलू शकतो. तसंच त्याचंही माझ्या बाबतीत असावं असं मला वाटतं. म्हणजे आहे ते जाणवतं आम्हाला. त्यामुळे अवधूतही आता 6 वर्ष झाली हो, त्यामुळे तोही चांगला मित्र झालाय. त्याचा ह्या तुमच्या इंडस्ट्रीतल्या व्यवसायावरती चांगली पकड आहे, त्यामुळे त्याच्याकडनं खूप गोष्टी नव्याने मला समजतात. आणि आता आमचं बॉन्डिंग चांगलं झालं, इतपत की आम्ही वेगळी मतं असली तरी एकमेकांशी खूप छान टोलेबाजी करत सुद्धा त्याचा त्रास होत नाही. ते थांबल्यानंतर आम्ही परत पूर्वी जे बोलत होतो ते बोलण्याकडे जाऊ शकतो. तुमचा लाडका गायक राहुल की आनंद?
राहुल. सूत्रसंचालन तुमच्या कार्यक्रमाचं करण्यासाठी स्पृहा का अमृता? कशासाठी? तुमच्या कार्यक्रमांचं सूत्रसंचालन बरेच वेळा स्पृहानी पण केलं आणि खरं तर अमृतानी सांगू पण का, केलंय. माझ्या कार्यक्रमामध्ये सूत्रसंचालन फारशा वेळेला करताच येत नाही, कारण मी काय गाणार आहे मलाच माहिती नसतं. तर म्हणजे सूत्रसंचालन हा खरा विषय येत नाही शास्त्रीय संगीतामध्ये. दोन्ही छान आहे. अमृताशी माझी कट्यारमध्ये खूप छान मैत्री झाली. अमृता अमृणमयी या दोघांची खूप छान मैत्री झाली. तिला आम्ही कुठल्या तरी एका पार्टीनंतर मी गायला लावलं होतं. न ल ल ल ल एक तारा एक तारा, ते तिने गाणं गाऊन दाखवलं होतं मला. तिला म्हटलं होतं गात राहा तू. खूप छान निवेदन केलं तिने. स्पृहा आणि मी एक खरं उत्तर देतोय. मी एकच निवडा म्हटला तर कोणीच नाही असं म्हणेन, कारण माझ्या गाण्याला निवेदन लागतच नाही. स्पृहा खूप स्पॉन्टेनियस आहे. ती कविता करते, त्यामुळे तिला एक उपज अंग आहे आणि तिलाही गाण्याचं चांगलं कल आहे. त्यामुळे दोघांबरोबर मला खूप मजा आली. कॉन्सर्ट का शास्त्रीय मैफिल? म्हणजे असे मोठे मोठे जे कॉन्सर्ट होतात आणि शास्त्रीय मैफिली. मी तुम्हाला गंमत सांगतो, असं एकही कॉन्सर्ट नाही ज्याच्यात मी शास्त्रीय संगीत गायलेलं नाही. माझ्या कुठल्याही कॉन्सर्टला तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही गेलात, रागसंगीताशिवाय ते सुरू होत नाही. त्यामुळे कॉन्सर्ट ज्यात शास्त्रीय संगीत आहे. थँक्यू सो मच. तुम्ही एवढा वेळ काढून इथे आमच्यावर गप्पा मारायला आलात. आणि खरं सांगायचं तर या विषयाची मला खूप माहिती नसताना त्या निमित्ताने मी खूप गोष्टी तुमच्या युट्यूबवरचे इंटरव्ह्यूज वाचले, काही कार्यक्रम पाहिले. त्यामुळे आता मला सुद्धा अशी खूप इच्छा आहे की मी लवकरात लवकर खरं एक लाईव्ह तुमचा एखादा कार्यक्रम बघायला नक्की येईल. आणि तेव्हा मी खरंच खूप समृद्ध आणि आनंदी होऊन घरी नक्की जाईन. कारण ऑनलाईन जो बघताना एवढा आनंद झालाय आणि जो मिळालाय मला, तर लाईव्ह बघण्याचा आनंद. मी तुम्हाला सांगू का, किमान तुम्हाला काय दिसेल, एखाद्या गाण्यावर असलेल्या प्रेमात असलेल्या गाणारा कसा गातो एवढं तुम्हाला. मी किती चांगला गातो वाईट गातो मला माहित नाही, पण माझं गाण्यावर प्रेम खूप आहे, ते बघायला. जाता जाता आमच्या प्रेक्षकांना काय सांगा? मी तुम्हाला जसं सांगितलं तसं मी एकतर शास्त्रीय संगीत ही उपजंगाची कला आहे. त्यामुळे मी असं फार काही हे सांगावं ते सांगावं असं, पण एक प्रकर्षाने जाणवतं की आपली जी उपलब्धी आहे ती उपलब्धी समजून तिला वापरा. मतं जी असतील ती स्वतःची मांडायला शिका. कारण बऱ्याच वेळेला आता तो ट्रेंड झालाय बघा, जे गाणं खूप चालतंय त्याच्यावरतीच रील केली जातात. का तर तुम्हाला दिसायचं असतं तिथे. पण तुम्हाला जिलबी आवडते आणि लोकांना समजा काय आवडत असेल, समजा ते रसमलाई आवडते म्हणून तुम्ही रसमलाई खाऊ नका. तुम्हाला जिलबी आवडते ना, तुम्ही जिलबी खा. स्वतःचं सुख शोधणं ही स्वतःची जबाबदारी आहे. पुढे गेल्यानंतर असं वाटायला नको की अरेच्या मी असं केलं असतं तर बरं झालं असतं. ते करून त्यातनं मुक्त व्हा, एवढंच म्हणणं. जाता जाता एक काहीतरी छोटंसं आमच्यासाठी गाऊन जाणार, काहीतरी छोटंसं आमच्यासाठी. मी अभंगांना चाली लावायची इच्छा व्यक्त केल्यापासून माझ्याकडनं काही चाली घडायला लागल्या. त्यातलं एक ऐकवतो तुम्हाला. नक्की. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली, तेव्हा या विठ्ठले कृपा केली, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही, जन्मोजन्मी आम्ही, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले.
थँक्यू सो मच, तुम्ही इथे आलात आणि आम्हाला एवढा तुमचा वेळ दिलात त्याबद्दल हे आमच्याकडनं छोटंसं गिफ्ट. अरे वा, छान आहे. माझी शाळेतलीच मैत्रीण आहे श्वेता, ती स्वतः पोर्ट्रेट्स काढते, तर तिने हे तुमच्यासाठी खास पाठवलं. सुंदर. श्वेताना कळवा, मला खूप आवडलं. थँक्यू. आणि अजून छोटंसं गिफ्ट. थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू.